नमस्कार. सर्व माझ्या गुरुजन वर्गांना, सर्व माझ्या आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या मोठ्या व्यक्तींना आणि इतरत्र बालमित्रांना, पालकांनो, तुम्हाला मी निश्चित एक सांगू इच्छितो. माझ्या 16 ते 17 वर्षाच्या ज्या एक्सपिरियन्स म्हणून मी विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्यामधून बऱ्याच काही गोष्टी मला निदर्शनास येतात की जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चे आहेत, बरेच विद्यार्थ्यांना फॉर्म्युलेच लर्न होत नाही आहे, बरेच विद्यार्थी पाठांतरामध्ये कमी आहेत, बरेच विद्यार्थी वाचनामध्ये कमी आहेत आणि निश्चित ही बाब काही तुमच्यासाठी वेगळी नाही आहे. तर पालकांनो, आजच जागे होणे फार गरजेचं आहे. मी असेल किंवा इतरत्र अनेक पॅरेंट्स असतील, त्यांचं जास्तीत जास्त टार्गेट असतो 10th आणि 12th स्टँडर्डवरती विद्यार्थ्यांना फोकस करायचं. पण पालकांनो, सावध व्हा, पालकांनो जागे व्हा. आपला पाल्य कितपर्यंत पाठांतर करू शकतो, कितपर्यंत वाचन करू शकतो, कितपर्यंत लिखाण करू शकतो, कितपर्यंत त्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स येतात, ह्याचं थोडं आपल्याला जज करणे खूप आवश्यक आहे. म्हणून माझी तळमळ हीच आहे की विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकावं, विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं टिकला पाहिजे, रेग्युलरच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा टिकला पाहिजे आणि साधारणतः आपला जो अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स घेणं हे अपेक्षित असते. मग यासाठी पालक मित्रांनो, तुम्हाला पण विद्यार्थी राईट डाऊन द करेक्ट वर्ड ऑफ सी. मग विद्यार्थ्यांनी हा सी लिहिला, मग त्याचं चुकत नाहीये. मग कधी कधी विद्यार्थ्यांनी हा पण सी लिहिला, इट्स ओके, नो प्रॉब्लेम इज देअर. हा सी म्हणजे पाहणे आणि हे सी म्हणजे समुद्र. या पद्धतीने छोटे छोटे वर्ड्स विद्यार्थी लिखाणामध्ये लिहितात. मग त्यावेळेला मराठीचं पण बऱ्याच वेळेला मी पाहिलं की विद्यार्थी लिखाणामध्ये कुठे चुकतात हे पाहणं खूप गरजेचं आहे. अरे साधारणतः विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालकांनो, आपल्याला विरुद्धार्थी शब्द पण येत नाहीये बऱ्याच विद्यार्थ्यांना. आपण जर विचार केला की पूर्वच्या पाठीमागे कोणती दिशा असेल, तर पूर्वच्या विरुद्ध दिशेला आपण म्हणतो की पश्चिम दिशा असेल. मग सर इकडे जर दक्षिण असेल तर इकडे काय असेल, उत्तर असेल. यासाठी सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की या उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढं बेसिकची बॅच लावणे फार आवश्यक आहे. मग माझं म्हणणं आहे की कुठे फाउंडेशनची बॅच न लावता, कुठे वेगळ्या पद्धतीने स्पोकन न लावता, कुठे वेगळ्या पद्धतीने इतरत्र क्लासेस न लावता, कुठे म्युझिकचं लावा, कुठे कम्प्युटरचे क्लासेस लावा, कुठे स्पोकन लावा, हे क्लासेस न लावता माझी तुम्हाला फर्स्ट वन टार्गेट वी विल गिव्ह ऑन देअर द बेसिक स्टडी. दोज दे आर गिव्हिंग अस द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन टेक्स्ट बुक. त्या टेक्स्ट बुकमध्ये इतकं छान पद्धतीने ॲक्टिव्हिटी, इतक्या छान पद्धतीने डू यू नोचे क्वेश्चन्स वगैरे असतात, इतक्या छान पद्धतीने स्वाध्याय दिलेले असतात, त्याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि पुस्तकीत जर विद्यार्थी किडा जर झाला तर बाकीच्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही. आज बघितलं असेल तर पुस्तकामध्ये बँकेचे व्यवहार असतील, पोस्टाचे व्यवहार वगैरे असतील, समाजामध्ये घडणाऱ्या विविध क्रिया वगैरे असतील, एन्व्हायरमेंट्समध्ये कशा पद्धतीने डिस्टर्बन्स वगैरे होत असेल, नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, सरळ व्याज वगैरे असतील, त्याच्यानंतर बऱ्याच काही क्रिया इंग्लिशमध्ये सुद्धा मी बघितल्या की सम प्रोसेसिंग आर युजफुल टू डिस्कवरी द सम आर्टिकल्स इन द सायन्स. मग काही वेळेला तर अशा आहेत की संशोधन लागलेले काही काही गोष्टी सुद्धा त्या इंग्रजीमध्ये दिलेल्या आहेत. जसे की जाधव मोलाईची एक स्टोरी मी खूप छान पद्धतीने वाचलेली आहे, सायन्समध्ये पण ती वाचलेली आहे आणि इतरत्र सब्जेक्टमध्ये पण तीच वाचलेली. मग यासाठी या सर्व गोष्टींचं जर आपल्या पाल्याला छान पद्धतीने नॉलेज द्यायचं असेल तर माझी सर्व पालकांना आणि माझे सर्व सहकारी शिक्षकांना विनंती आहे की आपण होईल तेवढं जास्त करून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानामधून उत्तेजित करायचं. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल आणि काही अडचण असेल तर त्या संदर्भात निश्चित मला कमेंट्स करा. निश्चित आपल्या गोष्टींचं समाधानकारक उत्तर आपल्याकडून आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करू. 2, 2.5, 3 महिन्याचा जो कालावधी उरतो त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना वाचन, त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना गणितीय बेसिक क्रिया, त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना इतरत्र सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट जर कळायला, तर तो म्हणजे इतरत्र स्पर्धा परीक्षेसाठी मध्ये फिक्स बसू शकतो. ओके, थँक्यू. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्यायला निश्चित विसरू नका. थँक्यू.